चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील पवना गुंजेवाडी फाट्यावर कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात 2 युवक गंभीर जखमी झालेत. या अपघातानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार मारेगाव येथील अविनाश दिलीप नैताम आणि निकेश दिवाकर नैताम हे दोन्ही युवक आपल्या दुचाकीने गुंजेवाही येथे नाटक पाहण्यासाठी जात होते. दरम्यान पवना गुंजेवाही फाट्यावर समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून अपघातग्रस्त कार चालक आपले वाहन घटनास्थळी सोडून फरार झालाय. स्थानिक नागरिकांनी तातडीने सिंदेवाही पोलिसांना माहिती दिली, ज्यानंतर पोलीस शिपाई दर्शन लाटकर आणि मोहित मेश्राम यांनी रुग्णवाहिकेसह धाव घेतली. जखमींना प्राथमिक उपचारानंतर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. मात्र यावेळी 108 रुग्णवाहिकेची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने रुग्णांना अंधारातच प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर.